नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओन्ली फ्यू आणि आयदर ऑर ह्या 2 केस पाहणार आहोत. सुरुवात आपण ओन्ली फ्यू पासून चालू करूया. तर ओन्ली फ्यू या केसमध्ये विधान स्वतः पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असते. जसं की फक्त काहीच मुले डॉक्टर आहेत. मग हे पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. पॉझिटिव्ह कसं? काही मुले डॉक्टर आहेत. निगेटिव्ह काही मुले डॉक्टर नाहीत. दुसरं उदाहरण फक्त काहीच मुले इंजिनिअर आहेत. फक्त काहीच लागलं म्हणजे हे विधान पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आहे. म्हणजे काही मुली इंजिनिअर आहेत, तर काही मुले इंजिनिअर नाहीत. एक्झाम्पल पाहूयात. उदाहरण दिलं, फक्त काहीच मुली गायक आहेत, सर्व मुली शिक्षक आहेत आणि अनुमानामध्ये शिक्षक, गायक, गायक, शिक्षक यांना आपल्याला जोडायचं आहे. म्हणजे आपल्याला कॅन्सल काय झालं पाहिजेत, कॉमन घटक मुली-मुली हे कॅन्सल झालं पाहिजे. सर्व मुळे इथे मुली किती आहे? 100. म्हणजे कमीत कमी एक घटक कसा आहे? 100 आहे. मुली-मुली कॅन्सल झाल्या. आता इथे फक्त काहीचं विधान पहिलं आहे. म्हणजे हे विधान पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीमध्ये येते. मग इथे जो गायक आहे, तो जर अनुमान पॉझिटिव्ह असेल, तर गायक 50 घ्यावा आणि अनुमान निगेटिव्ह असेल, तर गायक 100 घ्यावा. हे इथे लक्षात ठेवा. जर अनुमान पॉझिटिव्ह असेल, आता हे इथे अनुमान पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इथे गायक किती येणार? 50. इथे अनुमान निगेटिव्ह आहे, मग इथे गायक किती येणार? 100. त्यानंतर इथे अनुमान निगेटिव्ह आहे, इथे सुद्धा गायक किती येतील? 100. म्हणजे फक्त काहीच्या विधानामध्ये हे विधान स्वतः पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असते. मग त्यामध्ये अनुमानानुसार घटक घ्यावा. इथे अनुमान पॉझिटिव्ह असेल, तर गायक पॉझिटिव्ह मधला 50, अनुमान निगेटिव्ह असतील, तर गायक निगेटिव्ह मधले 100. चला. आता पॉझिटिव्हमुळे गायक 50 झाले आणि काहीमुळे शिक्षक किती झाले? 50. ठीक आहे. यामध्ये दुसऱ्या विधानामध्ये दुसरं विधान पॉझिटिव्हच आहे. म्हणजे पॉझिटिव्हमुळे शिक्षक किती झाले इथे? 50. आपल्याकडे शिक्षक किती आहेत? हे इथे. पॉझिटिव्हमुळे शिक्षक झाले 50. म्हणजे इथे शिक्षक 50 आहेत, गायक 50 आहेत, 100चे 50 झाले. चालते, बरोबर आहे. आता इथे विधान निगेटिव्ह आहे. निगेटिव्हमध्ये गायक किती घेणार? 100. आणि निगेटिव्हमुळे दुसरा घटक जो शिक्षक आहे, तो किती होतील? 100. पण आपल्याकडे विधानामध्ये शिक्षक किती आहेत? 50च आहेत आणि इथे अनुमानामध्ये शिक्षक 100 झाले, म्हणून हे विधान चुकलं. हे अनुमान चुकीचं आहे. तिसरं अनुमान निगेटिव्ह आहे आणि यामध्ये काहीमुळे शिक्षक किती झाले? 50. निगेटिव्हमध्ये दुसरा घटक गायक 100 आणि निगेटिव्ह आहे, त्यामुळे गायक सुद्धा किती घ्यायचे? 100च घ्यायचे. मग निगेटिव्हमध्ये 100चे 100च आहेत गायक आणि शिक्षक 50चे 50 आहेत. म्हणजे हे अनुमान या ठिकाणी बरोबर आहे. आयदर ऑर केस. आयदर ऑर केसमध्ये दोन्हीही अनुमान चुकीचे असावे, त्यानंतर घटक सारखे असावे. म्हणजे ए खाली ए, त्यानंतर बीच्या खाली बी. आणि घटक जर सारखे नसतील, तर पॉझिटिव्ह विधानामध्ये बदल करावा. 2 अनुमानांपैकी पहिले पॉझिटिव्ह असेल, तर दुसरे अनुमान निगेटिव्ह असते आणि जर पहिले निगेटिव्ह असेल, तर दुसरे अनुमान पॉझिटिव्ह असते. आता घेऊयात एक्झाम्पल. अनुमानामध्ये विद्यार्थी चोर आणि विद्यार्थी चोर म्हणजे इथे घटक सारखे आहेत. ठीक आहे. आता दोन्हीही अनुमान चुकीचे आहेत का ते चेक करूया. एक आहे पॉझिटिव्ह, एक आहे निगेटिव्ह. मग विद्यार्थी आणि चोर यांना आपल्याला जोडायचे. इथे विद्यार्थी पहिल्या विधानामध्ये, चोर दुसऱ्या विधानामध्ये. म्हणजे कॉमन घटक अभिनेता कॅन्सल होतो, कारण निगेटिव्हमुळे इथे अभिनेता 100 होईल आणि एकहीमुळे इथे सुद्धा 100 होईल. कमीत कमी एक 100 पाहिजे, इथे दोन्ही 100 आहेत. कॉमन घटक इथे कॅन्सल होतो. मग आता एकहीमुळे इथे विद्यार्थी झाले 100 आणि निगेटिव्हमुळे चोर 100. परंतु दोन्हीही विधाने निगेटिव्ह आहेत आणि 2 निगेटिव्ह विधान जोडल्यामुळे कोणतंही अनुमान त्या ठिकाणी येत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही अनुमान चुकीचे येतात. मग कंडिशन नंबर 1 ही फॉलो झाली. कंडिशन 1 काय आहे? दोन्ही अनुमान काय पाहिजेत? चूक पाहिजे. दोन्ही अनुमान चुकीचे असावे. आता घटक सारखे आहेत का यामध्ये? घटक सारखे आहेत. विद्यार्थ्याखाली विद्यार्थी, चोराखाली चोर. म्हणजे कंडिशन 2 सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. आणि तिसरी कंडिशन काय सांगते? जर पहिलं विधान पॉझिटिव्ह असेल, तर दुसरं निगेटिव्ह पाहिजे आणि पहिलं निगेटिव्ह असेल, तर दुसरं पॉझिटिव्ह पाहिजे. बघा, पहिलं अनुमान पॉझिटिव्ह आहे आणि दुसरं निगेटिव्ह आहे. एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. म्हणजे इथे
कंडिशन 3 सुद्धा बरोबर आहे. तिन्ही कंडिशन फॉलो होतात. परंतु एखादं एक्झाम्पल आयदर ऑरचं आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? तर पर्यायामध्ये 4 पैकी एका पर्यायामध्ये जर किंवा हा शब्द दिला तर समजायचं की ते उदाहरण आयदर ऑरचं आहे. मग याचं उत्तर काय येईल? याचं उत्तर येईल अनुसरण 1 किंवा 2. अनुमान 1 किंवा 2 अनुसरण करते. इथे विद्यार्थी चोर आणि विद्यार्थी चोर तेच आहे. मग अभिनेता कॅन्सल होतो. एकही मुळे विद्यार्थी 100. निगेटिव्ह मधील दुसरा घटक 100. पण दोन्हीही कसे आहेत? निगेटिव्ह आहेत. 2 निगेटिव्ह पासून एकही अनुमान बरोबर येत नाही. दोन्ही अनुमान चुकीचे आहेत. 2 अनुमान चुकीचे म्हणजे कंडिशन 1 फॉलो होते. आता घटक एकसारखे आहेत म्हणजे इथे कंडिशन 2 सुद्धा फॉलो होते. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे म्हणजे कंडिशन 3 सुद्धा इथे फॉलो होते. म्हणजेच याचा अर्थ इथे सुद्धा काय येईल? अनुमान 1 किंवा 2 अनुसरण करते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जर विधान किंवा अनुमानामध्ये घटक सारखे नसतील तर ते घटक सारखे कसे करावे हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद.